नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडाचे नायक अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचा प्रकट दिन 10 एप्रिल रोजी आहे. तो दिवस आपण कसा साजरा करावा किंवा कसा घालवा एक सांगण्याचा प्रयत्न करतो. मी कसा तो दिवस घालवणार आहे, तर चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रथम तर तुम्ही मठात जा. सकाळी उठल्यानंतर मठात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. जर का सकाळी जायचं जर का झालं तर सकाळीच जा, जेणेकरून स्वामींचं सकाळी दर्शन होईल आणि दिवसही तो चांगला जाईल. मठात गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्या. तुम्हाला जर का जप करायचा असेल तर जप करा. माळ जपायची असेल तर माळ जपा, स्वामींचं नाम घ्या आणि संपूर्ण असं पवित्रता येईल आणि पूर्ण स्वामीमय होऊन जाल तुम्ही असं दिवसाच्या सुरुवातीलाच, असं मला वाटतं आणि मी तसंच करणार आहे. तर दुसरं नंतर जसं का तुम्ही ऑफिसला जात असाल, जर का तुम्ही घरी असाल, ऑफिसला जात असताना स्वामींचं नाम घ्या. जितकं जास्त नाम घेता येईल तितकं घ्या असं मला वाटतं आणि मीही तेच करणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ऑफिसला जात असताना, नंतर ऑफिसला गेल्यानंतरही ज्या वेळेत नाम घेता येईल तेव्हा स्वामींचं नाम घ्या. आणि नंतर महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला उपवास धरायची इच्छा असेल तर नक्कीच उपवास धरा. आहे जसं आपण संकष्टीचा, एकादशीचा उपवास धरतो तसाच स्वामी प्रकट दिनाचाही उपवास जर का धरला तो नक्कीच लागू पडेल असं मला वाटतं. तर नक्कीच स्वामी प्रकट दिनाचाही उपवास धरा असं मला वाटतं. मीही धरणार आहे. तर नक्की धरा उपवासही. आणि त्यानंतर जर का तुम्हाला जप करायचा असेल, उपवास करायच्या आधी, उपवास सोडायच्या आधी जर का तुम्हाला जप करायचा असेल तर जपमाळ वाचा, जप करा. स्वामींचं जर का एखादं जसं स्वामी सारामृत आहे तर त्या अध्यायांचं वाचन करा. जितकं जास्त वाचन करता येईल त्या दिवशी तितकं करा. आणि असं नाही म्हणत आहे की मी त्याच दिवशी करा, रोज करा, पण हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप स्पेशल असो असं मला वाटतं. तर नक्कीच स्वामी सारामृत जे आहे, जे चरित्र आहे स्वामींचं, त्याचं वाचन करा आणि जेणेकरून सगळे अध्याय होतील तेवढे वाचा. तर हा एक उपाय किंवा ही एक गोष्ट असेल जी स्वामी सारामृत वाचा. त्याच्यानंतर जर का तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना जर का त्या दिवशी अन्नदान करता आलं तर ते करा. अन्नदान म्हणजे असं नाही म्हणत खूप मोठं, पण रस्त्याच्या कडेला वगैरे बसलेले असतात त्यांना थोडंफार द्या. असं नाही म्हणत की त्याच दिवशी द्या, रोज द्या, परंतु त्याच दिवशी जर का दिलं तर असं मला वाटतं की आपल्या स्वामींनाही ते बरं वाटेल, तर तेही द्या. आणि जसं आपण म्हणतो ना की गुरुवारचे उपवास करायचे, तर ह्या दिवसापासून तुम्ही जर का गुरुवारचे उपवास नसताल करत तर मग नक्कीच उपवास करा. ह्या दिवसापासून उपवास जर का सुरुवात केले तर ते खूप छान राहील. तर स्वामींच्या प्रकट दिनापासून उपवास असे जे काही गुरुवार करतात, जसं 8 गुरुवार, 10 गुरुवार, 11 गुरुवार, ज्या तुमच्या इच्छेप्रमाणे करा. असं नाही म्हणत की एवढेच गुरुवार करा, तर ते करता आले तर करा. आणि हा दिवसाला जितकं स्पेशल बनवता येईल, जितकं छान स्वामीमय बनवता येईल तितका बनवायचा प्रयत्न करा. अजून काही उपाय असेल, जर का स्वामींची पूजा केल्यानंतर जर का आरती करता आली तर आरती करा. कारण आपलं घरात जितका स्वामींचा वास राहील, जितकं स्वामीमय आपलं घर राहील तितकंच ते शांत राहील. तिकडे आपलं काय म्हणतात ना की खूप छान प्रगती होईल त्या घराची. तिथली माणसंही शांत राहतील. जे काही आपल्या कुटुंबातली लोकं असेल त्यांनाही बरं वाटेल. तर असं काही मी जे काही छोटे मोठे जे काही माझ्या परीने जे मी सांगितले की मी जे करणार आहे, जसं नामस्मरण आहे, गुरुचरित्राचं वाचन आहे, उपवास आहे, त्याच्यानंतर मठात जाणं आहे. मठात तर आपण गुरुवारी जातो, पण ह्या दिवशी स्पेशली जा. स्वामींकडे जे काही इच्छा असतील त्या तुमच्या मागा आणि नक्कीच स्वामी त्या पूर्ण करतील. आणि इथेच ही व्हिडिओ थांबवतो आणि असं मी विचार करतो की तुमचा हा दिवस आणि माझा हा दिवस, आपल्या सर्वांचा जो स्वामी प्रकट दिन आहे, जो खूप स्पेशल आहे, तो खूप चांगला जावा आणि स्वामीमय होऊन जावा आणि सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ देत. सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊ आणि खूप छान दिवस जाऊ, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.